And today, first chapter of 7th standard English. Light in the night. London is major capital city. लंडन ही महत्त्वाचं राजधानीचं शहर आहे. Like most modern cities, it glows brightly and can be seen from space. इतर सर्व मोस्ट मॉडर्न सिटीज म्हणजे सर्व मॉडर्न सिटीजप्रमाणे लंडनसुद्धा चमकतंय. ग्लोज ब्राईटली म्हणजे काय, एकदम उजळतंय रात्रीच्या वेळेस. आणि कॅन बी सीन फ्रॉम द स्पेस, आणि स्पेसमधून किंवा अंतराळातून पण आपण पाहू शकतो. बिफोर 1700 लंडन वॉज मच स्मॉलर दॅन इट इज नाऊ. म्हणजे 1700 पूर्वी लंडन हे जे होतं खूप छोटं होतं. दॅन इट इज नाऊ म्हणजे आत्ताचं जे लंडन आहे त्यापेक्षा खूप छोटं होतं. ऑन क्लाउडलेस नाईट्स people would take advantage of the moonlight and go out to socialize. क्लाउडलेस नाईट म्हणजे ज्यावेळेस ढग नसतील आकाशात, एकदम निरभ्र आकाश असेल, तर अशा रात्री लोक काय करतात, मूनलाईटचा फायदा उठवतायत. वुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ द मूनलाईट म्हणजे चंद्राचा जो प्रकाश आहे त्याचा फायदा मिळतो. आणि ते काय होतं आहे, गो आउट टू सोशलाइज म्हणजे सामाजिक जीवन. म्हणजे काय, सामाजिक जीवन म्हणजे काय, बाहेर फिरणे, बागेत वगैरे जाणे, बसणे, लक्षात एकत्र येऊन गप्पा वगैरे मारणे बाहेर. बट नाईट टाईम इन द सिटी कुड बी डेंजरस. पण रात्रीची वेळ जी आहे ती कशी असू शकते, डेंजरस असू शकते. स्पेशली व्हेन क्लाउड्स ब्लॉक्ड द लाईट फ्रॉम सेलेस्टियल बॉडीज. सेलेस्टियल बॉडीज म्हणजे काय, तर आकाशातल्या ज्या वस्तू आहेत आहे का नाही, त्यातून जो लाईट पडतोय तो ब्लॉक होतोय. कशामुळे ब्लॉक होतोय, द क्लाउड्स इथं दाखवलं आहे, ज्यावेळेस क्लाउडी नाईट असते त्यावेळेस. मग सेलेस्टियल बॉडीज म्हणजे कोणते आले, त्यावेळेस चंद्र, सूर्य आलं. ओके, रात्रीच्या वेळेस आलं आहे चंद्रच काय होतं आहे, ह्या ढगांमुळं, क्लाउड्समुळं काय होतं आहे, ब्लॉक होतो आहे. आणि लंडनमध्ये काय पसरतो आहे, अंधार. यू कुड ट्रिप, फॉल अँड इंज्युअर युअर सेल्फ. तुम्ही ट्रिप म्हणजे काय, की ठेस लागणे, ठोकर लागणे, आणि फॉल म्हणजे पडणे. तुम्हाला ठेस लागू शकते, तुम्ही पडू शकता, किंवा तुम्हाला काय होऊ शकते, इजा होऊ शकते अशा वेळेस. इफ यू फेल इन रिव्हर यू कुड बी ड्रॉन. जर तुम्ही नदीत पडले तर तुम्ही काय होऊ शकाल, बुडू शकाल. यू कुड बी अटॅक्ड ऑर रॉब्ड बाय क्रिमिनल्स हू रोम्ड द स्ट्रीट्स. तुमच्यावर अटॅक होऊ शकतो किंवा तुम्ही लुटले जाऊ शकता कुणाकडून, क्रिमिनल्सकडून. हू रोम्ड द स्ट्रीट, रोम म्हणजे काय, फिरणे, जे रस्त्यावर फिरतायत ते क्रिमिनल्स, अशाकडून. यू कुड इझिली गेट completely lost if people wanted to go out at night. आणि अजून एक गोष्ट काय होऊ शकते, की तुम्ही पूर्णपणे लॉस्ट होऊ शकता, म्हणजे हरवू शकता किंवा रस्ता चुकू शकतो तुमचा, जर तुम्ही बाहेर जायचा प्रयत्न केला तर, अशा अंधाऱ्या रात्री. तर अशा वेळेस काय करावं लागतंय, यू इथं दे वुड हॅव टू कॅरी अ बर्निंग टॉर्च और लॅम्प, और इफ दे वर रिच इनफ पे समवन एल्स टू कॅरी इट. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, हातामध्ये एक बर्निंग लॅम्प किंवा बर्निंग टॉर्च घ्यावं लागेल. कशासाठी, तुम्ही रस्त्यावर हरवू नये म्हणून किंवा लुटले जाऊ नये म्हणून अंधाऱ्या रात्री. जर तुम्ही इफ दे वर रिच इनफ, जर जास्त श्रीमंत असतील तर ते काय करतील, पे समवन एल्स टू कॅरी इट, म्हणजे जो तो बर्निंग टॉर्च आहे तो कॅरी करण्यासाठी एक कुणाला पे करू शकतात किंवा कुणाला पगारावर ठेवू शकतात.
देअर वेअर मेनी लिंक बॉयज हू वूड फॉर अ स्मॉल फी होल्ड अ बर्निंग टॉर्च. मग आता असे खूप सारे लिंक बॉयज आहेत. लिंक बॉयज म्हणजे कोण? जे तुमचं बर्निंग टॉर्च ते पकडू शकतील फॉर अ स्मॉल फी, म्हणजे थोड्याशा फीमध्ये. ओके. ऑर लॅम्प अहेड ऑफ पीपल, or lamp sorry ahead of people, or lamp ahead of people so that they could see the way through the dark street. आहे की नाही? बर्निंग टॉर्च किंवा लॅम्प पकडतील आणि तुम्ही काय करू शकाल, ते डार्क स्ट्रीट म्हणजे अंधाऱ्या रस्त्यांवरून तुमचा मार्ग काढू शकाल. यू कुड सी द वे थ्रू म्हणजे तुम्ही तुमचा मार्ग पाहू शकाल. Some of these link boys were dishonest and would rob the people who had employed them. तर काय होतं आहे अशा वेळेस, काही लिंक बॉयज जे आहेत ते स्वतःच कसे आहेत, डिसऑनेस्ट आहेत. डिसऑनेस्ट म्हणजेच काय, ते स्वतःच इमानदार नाही आहेत, विश्वासू नाही आहेत, ट्रस्टवर्दी नाही आहेत. तर ते काय करू शकतील, तेच तुम्हाला रॉब करू शकतील. रॉब करणे म्हणजे काय, लुटणे. ओके. ते स्वतःच तुम्हाला रॉब करू शकतील, ज्यांनी त्यांना कामावर ठेवलं आहे, म्हणजे हू हॅड एम्प्लॉईड देम. ज्यांनी कामावर ठेवलं आहे त्यांनाच ते काय करू शकतील, करतील, लुटतील. अँड देन रन ऑफ अँड लिव्ह देम इन द डार्क. आणि पळून जातील आणि तुम्ही परत तुम्हाला अंधारातच ठेवून काय करतील, पळून जातील. बाय द अर्ली 1700 busy cities like London and Paris had street lamps in some areas. ओके. बाय द अर्ली 1700 म्हणजे काय, की 17व्या शतकाच्या सुरुवातीला बिझी सिटीज लाईक लंडन अँड पॅरिस, म्हणजे लंडन आणि पॅरिस सारख्या ज्या बिझी सिटी होत्या, हॅड स्ट्रीट लॅम्प्स इन सम एरियाज. त्यांना काही एरियाजमध्ये स्ट्रीट लॅम्प त्यांनी बसवलेले होते. इन पॅरिस विच हॅड स्ट्रीट लॅम्प्स बिफोर लंडन. आणि पॅरिसमध्ये हे स्ट्रीट लॅम्प लंडनच्या आधीच आलेले होते. द फर्स्ट स्ट्रीट लॅम्प्स वेअर ॲक्च्युली लाईट्स प्लेस्ड इन द विंडोज ऑफ द हाऊसेस. तर सुरुवातीचे स्ट्रीट लॅम्प्स जे होते ते कसे होते, पॅरिसमध्ये सांगितले त्यांनी. इन पॅरिस विच हॅड स्ट्रीट लॅम्प्स बिफोर लंडन, म्हणजे पॅरिसला जे लंडनच्या आधीचे स्ट्रीट लॅम्प्स जे होते. ओके. तर त्यातले सुरुवातीचे जे स्ट्रीट लॅम्प्स कसे होते, की लाईट्स प्लेस्ड इन द विंडोज ऑफ हाऊसेस, म्हणजे घरांच्या ज्या खिडक्या ज्या होत्या त्यामध्ये बसवलेले जे लाईट्स होते ते स्ट्रीट लॅम्प्स म्हणून समजले जायचे किंवा वापरले जायचे. पोलीस एन्फोर्स्ड अ लॉ दॅट सेड एव्हरी हाऊस हॅड टू हॅव अ लॅम्प बर्निंग इन द विंडो ऑल नाईट लाँग. तर पोलिसांनी एक लॉच तिथं एन्फोर्स केला होता म्हणजे लागू केला होता, की काय, तर प्रत्येक घराला लॅम्प जो आहे, कोणता लॅम्प, विंडोमधला लॅम्प, तो ऑल नाईट लाँग काय करावं लागेल, चालूच ठेवावा लागेल. इफ द लॅम्प वेंट आउट पीपल वूड हॅव टू गेट अप टू रिलाइट इट ऑर फेस बिईंग फाईन. फाईन म्हणजे काय, दंड लावणे. म्हणजे इफ द लॅम्प वेंट आउट म्हणजे जर लॅम्प तो बंद झाला, पीपल वूड हॅव टू गेट अप, लोकांना उठावं लागेल झोपेतून, आणि रिलाइट इट म्हणजे परत लावावं लागेल, परत पेटवावं लागेल, किंवा काय होईल, त्यांना दंडाचा सामना करावा लागेल, फाईन भरावा लागेल. सम पीपल स्टार्टेड टू ऑफर देअर सर्व्हिसेस ॲज लॅम्प लायटर्स. अशा वेळेस काय झालं आहे, काही लोकांनी काय केलं आहे, की हे लॅम्प लावण्यासाठी लॅम्प लायटर्स जे होते ते हायर केले किंवा त्यांना कामावर ठेवलं. म्हणजे जे लोक काय करतील, इन रिटर्न फॉर पेमेंट लॅम्प लायटर्स वूड पुट अप अ लॅम्प आउटसाइड द हाऊस. लॅम्प लायटर्स काय करतील, लॅम्प लावतील आउटसाइड द हाऊस अँड मेक शुअर इट वॉज लीट, आणि तो लॅम्प कायम पेटलेलाच आहे. लीट म्हणजे पेटलेला आहे किंवा चालू आहे, हे काय करतील, ते याकडे कायम लक्ष देतील.
द स्ट्रीट लॅम्प्स रिअश्युअर्ड पीपल अँड मेड देम फील सेफर. म्हणजेच हे स्ट्रीट लॅम्प जे आहेत ते लोकांना खात्री देतील आणि लोकांना सेफ असल्याची काय करतील, सेफ असलं आहोत आपण असं त्यांना वाटेल थोडक्यात. सून द ऑथॉरिटीज रिअलाइज्ड द बेनिफिट्स they brought and took over the installation and maintenance of them. म्हणजे काय, soon the authorities realized the benefits they brought, म्हणजे याचे बेनिफिट्स आहे की नाही कशाचे, स्ट्रीट लॅम्पचे, अँड टूक ओव्हर द इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स ऑफ देम. म्हणजे ऑथॉरिटीज म्हणजे काय, सत्ता, हुकूमत, शासन आहे का नाही, सत्ता, हुकूमत, शासन यांना काय समजलं आहे की हे स्ट्रीट लॅम्पचे बेनिफिट्स समजलेत आणि त्यांनी काय केलं आहे मग, टूक ओव्हर द इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स ऑफ देम. आणि हे लॅम्पचं इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स त्यांनी मग काय केलं आहे, स्वतःकडे घेतलं आहे. ऑल ओव्हर द युरोप द यूज ऑफ लॅम्प पोस्ट ग्रीव स्टेडीली. आणि पूर्ण युरोपमध्ये हे लॅम्प पोस्टचा वापर काय झाला आहे, हळूहळू मग वाढला आहे. ग्रीव स्टेडीली म्हणजे एक स्थिरपणे किंवा हळूहळू वाढला आहे. इन 1700, आता 17व्या शतकात, लंडन एक्सपांडेड रॅपिडली अँड बिकेम द वर्ल्ड सेंटर ऑफ ट्रेड. लंडन जे आहे ते फास्ट काय झालं आहे, एक्सपांड झालं आहे आणि वर्ल्ड सेंटर ऑफ ट्रेड म्हणजे जगातलं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र बनलं आहे. कशाचं, मॅन्युफॅक्चरिंग आणि फॅशनचं यांचा व्यापाराचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. बिझनेस बिकेम इम्पॉर्टंट अँड लाईट्स वेअर नीडेड टू कीप द सिटी वर्किंग अँड एंटरटेनिंग इन टू द नाईट. बिझनेस जे आहेत ते कसे झालेत मग, महत्त्वाचे झालेत. मग आता बिझनेससाठी काय लागतं आहे की लाईट लागतं आहे. वेअर नीडेड टू कीप द सिटी वर्किंग अँड एंटरटेनिंग इन टू नाईट. म्हणजे सिटी जे आहे रात्री वर्क होण्यासाठी, म्हणजे रात्रभर काम त्याचं चालण्यासाठी तर काय लागतो आहे आपल्याला, लाईट लागतो आहे. लाईट हा रात्रभर तिथं लागणार आहे असं सांगितलं. बाय द लेट 700 म्हणजे 17व्या शतकाच्या शेवटी, लंडन हॅड सो मेनी स्ट्रीट लॅम्प्स दॅट विजिटर्स टू द सिटी वेअर अमेज्ड बाय देम. मग लंडनमध्ये 17व्या शतकाच्या शेवटी इतके स्ट्रीट लॅम्प झाले होते की जे व्हिजिटर्स होते, म्हणजे बाहेरून येणारे लोक, व्हिजिटर म्हणजे बाहेरून भेट देणारे लोक, कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी आलेले, तर ते अमेज्ड व्हायचे. अमेज्ड म्हणजे चकित व्हायचे किंवा सरप्राईज व्हायचे. कशामुळं, हे इतके स्ट्रीट लॅम्प्स पाहून. द लॅम्प्स वेअर फ्युएल्ड बाय वॅक्स ऑर ऑइल दॅट गेव देम अनप्लीजंट स्मेल अँड ऑफन ड्रिप्ड. तर हे लॅम्प जे होते तर त्यावेळेस हे कशाचे होते, मेणाचे होते. वॅक्स म्हणजे काय, मेण, किंवा ऑइल, तेलाचे होते. दॅट गेव ऑफ अनप्लीजंट स्मेल. अनप्लीजंट स्मेल म्हणजे काय, असा घाणेरडा किंवा उग्र असा वास त्या लॅम्पमधून यायचा. आणि अजून काय व्हायचं, ऑफन ड्रिप्ड. ड्रिप्ड म्हणजे काय, त्यातलं जे ऑइल आहे किंवा वॅक्स आहे ते असं टिप टिप काय होतं आहे, टपकायचं आहे, त्यातून थेंब थेंब टपकायचं, याला म्हणायचं ड्रिप्ड. मेनी पीपल वेअर एम्प्लॉयड ॲज अ लॅम्प लायटर्स बिकॉज ईच लॅम्प हॅड टू बी लीड बाय हँड एव्हरी इव्हिनिंग. तर अशा वेळेस खूप सारे लोक जे होते ते लॅम्प लायटर्स म्हणून काय केले गेले, तिथं कामावर ठेवले गेले. एम्प्लॉईड ॲज अ लॅम्प लायटर्स म्हणजे काय, लॅम्प लायटर्स म्हणून कामावर ठेवले गेले. का, बिकॉज ईच लॅम्प हॅड टू बी लीट. प्रत्येक लॅम्प जो आहे तो दर संध्याकाळी हाताने काय करायला लागायचा, त्यावेळेस लावला जायचा. लीट बाय हँड म्हणजे काय, हाताने पेटवला जायचा. वन जर्मन टुरिस्ट विजिटिंग लंडन इन द 1700 wrote in his diary. एका जर्मन टुरिस्टने ज्यांनी 17व्या शतकात
लंडनला व्हिजिट केली ती, त्यांनी त्याच्या डायरीत लिहून ठेवलं आहे. काय लिहून ठेवलं आहे? ॲज इट वॉज क्वाईट डार्क व्हेन आय केम बॅक टू फर्स्ट इव्हिनिंग, आय वॉज ॲस्टॉनिश्ड ॲट द ॲडमिरेबल मॅनर इन विच द स्ट्रीट्स आर लाईट अप. म्हणजे तो म्हणतो आहे की ॲज इट वॉज क्वाईट डार्क, खूप अंधार होता, आणि ज्यावेळेस मी पहिली माझी संध्याकाळी म्हणजे व्हिजिट मी केली लंडनला, आणि पहिली जी संध्याकाळ होती तर मी काय झालो आहे, चकित झालो आहे. आय वॉज ॲस्टॉनिश्ड म्हणजे काय, मी चकित झालो आहे. कशामुळं? द ॲडमिरेबल मॅनर इन व्हिच स्ट्रीट्स आर लाईट अप. ॲडमिरेबल म्हणजे काय, स्तुती करणे, ठीक आहे ना. मग त्यांनी प्रेज केलं आहे, स्तुती केलं आहे. कशाची स्तुती केली आहे? द मॅनर इन विच द स्ट्रीट लाईट्स आर लाईटेड अप, म्हणजे स्ट्रीट लाईट्स कशा पद्धतीने काय केलेले आहेत, तिथं लाईट केलेले आहेत किंवा चालू केलेले आहेत किंवा पेटवलेले आहेत. द ब्राईट लॅम्प्स मेड द सिटी सीम एक्साइटिंग अँड लाईव्हली. तर या लॅम्प्समुळं खूप साऱ्या हे लंडन जे आहे ते कसं दिसतंय, एक्साइटिंग दिसतंय, आणि अजून कसं दिसतंय, लाईव्हली म्हणजे जिवंत दिसतंय. ओके, खूप सारे दिवे किंवा लाईट्स शहरात असल्यामुळं. द लॅम्प्स आर सो नियर इच अदर दॅट इवन ऑन द मोस्ट ऑर्डिनरी अँड कॉमन नाईट्स द सिटी वॉज ॲपिअरन्स ऑफ द फेस्टिव्ह इल्युमिनेशन. म्हणजे एखाद्या सणाला जसं सगळीकडं असं उजळलेलं वातावरण दिसतं, इल्युमिनेशन म्हणजे काय, उजळणे. जसं उजळलेलं ॲपिअरन्स दिसतो एखाद्या सणाला, आहे की नाही, तर तसं एका कॉमन ऑर्डिनरी किंवा कॉमन रात्री पण काय होत होता, दिसत होता. ऑर्डिनरी किंवा ऑर्डिनरी अँड कॉमन म्हणजे एक साधारण रात्री पण एखाद्या सणाला जसं उजळलेला परिसर दिसतो तसा दिसत होतं, असं तो म्हणतोय. The lamplighters quickly became an important and valued part of society. तर लॅम्पलायटर जे आहेत ते काय झालेत, लवकरच एक महत्त्वाचा भाग झालेत. कशाचा? समाजाचा. ओके, दिस वॉज बिकॉज दे ऑफन बिकेम अ की फिगर इन द कम्युनिटीज. आणि कम्युनिटीजमध्ये This was because they often became a key figure in the communities. म्हणजे काय, कम्युनिटीजमध्ये किंवा समाजामध्ये. तर ते काय झालेत, एक महत्त्वाचा भाग झालेत. They would walk the same route twice a day, and as they checked, clean, fix, lit or put out the lights, ते काय करायचे की सेम रूटने म्हणजे त्याच मार्गाने दिवसातून 2दा ये जा करायचे. कशासाठी? चेक करण्यासाठी, क्लीन करण्यासाठी, फिक्स करण्यासाठी आणि दिवा पेटवण्यासाठी. लीट म्हणजे काय, लॅम्प पेटवणे. हे करण्यासाठी हे सगळं करायचे, चेक करायचे, क्लीन करायचे, फिक्स करायचे आणि लीट करायचे. दे वुड नोटीस वॉट वॉज गोईंग ऑन अराउंड देम. ओके नाही, ते दिव्याच्या भोवती काय चालू आहे ते पण ते बघायचे. मेनी लॅम्प लायटर्स हेल्प टू मेक देअर रूट सेफर. आणि या लॅम्प लायटर्सनीच काय केलं आहे, मग हे रूट्स जे आहेत, मार्ग जे आहेत ते सेफ करण्यासाठी काय केलं आहे, मदत झाली. देअर जॉब रिक्वायर्ड एनर्जी, स्ट्रेंथ, ॲजिलिटी अँड रिलायबिलिटी. मग त्यांच्या हे जॉब जो आहे का नाही, त्यासाठी एनर्जी लागायची, स्ट्रेंथ लागायची, स्ट्रेंथ म्हणजे ताकद लागायची, ॲजिलिटी म्हणजे चपळता लागायची, आणि रिलायबिलिटी म्हणजे विश्वासूपणा पण लागायचा की ते इमानदारीने काम करतील. दे हॅड टू कीप द लाईट्स क्लीन, मेक शुअर द विक्स वेअर ट्रिम्ड टू द राईट लेंथ, लाईट. ओके, मग त्यांना काय काय बघावं लागायचं की दे हॅड टू कीप द लाईट्स क्लीन, म्हणजे लाईट त्यांना क्लीन ठेवावं लागायची. मेक शुअर द विक्स वेअर ट्रिम्ड टू द राईट लेंथ,
विक्स म्हणजे वात, या लॅम्पमधली जी वात आहे ती राईट लेंथची आहे का नाही, ठीक आहे नाही, जास्त किंवा जास्तही नाही, खूप कमी नाही, ठीक आहे, हे त्यांना चेक करावं लागायचं. लाईट टेन्स ऑफ लॅम्प्स इन द इव्हिनिंग अँड पुट देम ऑल आउट अगेन इन द मॉर्निंग. म्हणजे त्यांना रात्री लॅम्प हे लावावं लागायचे आणि सकाळी काय करावं लागायचे, बंद करावं लागायचे. मेनी लॅम्प लायटर्स वेअर प्लीज टू बी गार्डियन्स इन देअर कम्युनिटीज अँड ऑफन द जॉब वुड बी पास्ड ऑन फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड. तर ह्यांचे हे जे जॉब होते तर हे कसे होते, मग कसे पद्धतीने व्हायचे की पॅरेंट्स टू चाइल्ड म्हणजे फर्स्ट जनरेशनकडून सेकंड जनरेशनकडं कॅरी केले जायचे. द लॅम्प पोस्ट ऑफ लंडन वेअर डिझाईन विथ अ बार स्टिकिंग आउट फ्रॉम आयदर साईड ॲट द टॉप सो दॅट द लॅम्प लायटर कुड सेफली रेस्ट हिज लॅडर ऑन देम. तर हे लॅम्प पोस्ट कसे डिझाईन केलेले होते ते सांगितलं. आता इथं आपल्याला चित्रात पण दिसते बघा, इथं दिसत आहेत हे लॅम्प पोस्ट. यामध्ये दोन्ही साईडला काय म्हणलं आहे त्यांनी की बार स्टिकिंग आउट फ्रॉम आयदर साईड, ठीक आहे नाही, दोन्ही साईडला हा बार आउट बाहेर काढलेले आहेत त्यांनी. स्टिक आउट म्हणजे काय, बाहेर काढलेले आहेत. कशासाठी, ही लॅडर जी दिसते, लॅडर म्हणजे शिडी, ही लॅडर त्याच्यावर रेस्ट करण्यासाठी, त्याच्यावर ठेवण्यासाठी, आणि त्याच्यावर चढून हे लॅम्प लायटर काय करतील, लॅम्प चेक करतील. ओके. द लॅम्प पोस्ट लंडन वेअर डिझाईन विथ अ बार स्टिकिंग आउट, म्हणजे बार स्टिकिंग आउट म्हणजे एक बार बाहेर काढलेला आहे, अशा पद्धतीने ते डिझाईन केले आहेत. आणि फ्रॉम आयदर साईड ॲट द टॉप सो दॅट लॅम्प लायटर कुड सेफली रेस्ट इज लॅडर ऑन देम. त्याच्यावर जी ती लॅडर आहे, शिडी जी आहे ती त्याच्यावर ठेवता येईल किंवा टेकवता येईल. Lamplighters moved quickly, carrying their ladder and going up and down it hundreds of times a day. लॅम्पलायटर्स काय करायचे की फास्ट मूव्ह करायचे, मूव्ह क्विकली म्हणजे फास्ट मूव्ह करायचे, त्यांची लॅडर घेऊन, कॅरिंग देअर लॅडर म्हणजे त्यांची शिडी घेऊन, आणि अप डाऊन करायचे ते हंड्रेड्स टाइम्स अ डे, दिवसातून हंड्रेड्स ऑफ टाईम म्हणजे 100 वेळा त्यांची वर खाली व्हायची. द लॅम्प पोस्ट वेअर डेकोरेटेड विथ रॉयल क्रेस्ट अँड वेअर लुक्ड आफ्टर केअरफुली बाय द लॅम्प लायटर्स. हे लॅम्प पोस्ट जे होते हे का नाही, ह्या डेकोरेट केल्या जायच्या. कशा डेकोरेट केल्या जायच्या की रॉयल क्रेस्ट म्हणजे आपण जो पिसारा किंवा तुरा जो आहे तसं त्यावर काय केला जायचा, जसा मुकुटांवर आपल्याला तुरा किंवा पिसारा असतो किंवा प्राण्यांना जो वर तुरा असतो, अशा पद्धतीने ते डेकोरेट केले जायचे. अँड लुक्ड आफ्टर केअरफुली बाय द लॅम्प लायटर्स, आणि त्यांची काळजी जी आहे ती लॅम्प लायटर्सकडून व्यवस्थित घेतली जायची. लुक्ड आफ्टर म्हणजे काय, काळजी घेणे, बाय द लॅम्प लायटर्स. वेन गॅस लॅम्प स्टार्टेड टू बी यूज फ्रॉम 1805 ऑनवर्ड्स दे चेंज द वर्क ऑफ द लॅम्प लायटर्स. आणि ह्या लॅम्प लायटर्सचं जे काम होतं ते काय झालं आहे, मग 1805 नंतर बदललं आहे. का बदललं आहे, कारण हे जे वॅक्सचे जे किंवा ऑइलचे जे लॅम्प होते ते नंतर रिप्लेस झालेत. कशाने रिप्लेस झालेत, गॅस लॅम्पनी. ओके. गॅस लॅम्प्स वेअर मच क्विकर टू लाईट अँड डिडंट रिक्वायर लॉट्स ऑफ द वर्क. गॅस लॅम्प जे होते ते फास्ट होते. कसे, मच क्विकर टू लाईट म्हणजे काय की लवकर पेटवले जायचे ते, आणि डिडंट रिक्वायर लॉट्स ऑफ वर्क ऑफ द ऑइल लॅम्प्स. आणि ऑइल लॅम्पला जे खूप सारं काम किंवा व्यवस्थित त्याचे लक्ष द्यावं लागायचं, निगा राखावं लागायची, तशी ही गॅस लॅम्पच्या केसमध्ये तशी कंडिशन नव्हती.
तर ऑइल लॅम्पला काय काय काम करावं लागायचं की चेंजिंग द स्मेली ऑइल, रिप्लेसिंग अँड ट्रिमिंग द विक्स, आहे का नाही. म्हणजे स्मेली ऑइल, तो ऑइल जे जास्त वेळ बर्न झाल्याने ते काय करायचं आहे, स्मेल यायचं, त्यातून वास यायचा. अजून काय व्हायचं आहे की जी विक्स आहे, वात जी आहे ती बदलावं लागायची, जुनी झाली का जास्त वेळ पेटवल्यामुळं. अजून त्याचं ट्रिमिंग करावं लागायचं. तर हे काम जे आहे ते सगळं काय झालं आहे, वाचलं आहे. कशामुळं? गॅस लॅम्पमुळं. सम ऑफ द लॅम्प लायटर्स फेल्ट लाईक देअर जॉब वॉजंट द सेम एनीमोर. आणि काही लॅम्प लायटर्स त्यांना असं वाटायला लागलं की त्यांचा हा जो जॉब आहे तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे. चार्ल्स डिकन्स कॅप्चर्ड दिस फीलिंग इन द स्टोरी द लॅम्प लायटर्स, when one character talks about the change from oil to gas lamps. चार्ल्स डिकन्स हा जो लेखक आहे त्यांनी काय केलं आहे, त्याची स्टोरी द लॅम्प लायटरमध्ये हे मेन्शन केलं आहे. जेव्हा एक कॅरेक्टर बोलतोय कशाविषयी, तर चेंज फ्रॉम ऑइल टू गॅस लॅम्प. तर काय म्हणतोय तो हा या चेंजबद्दल, ऑइल टू गॅस लॅम्पबद्दल. I foresee in this the breaking up of our profession. There is no more going the rounds to trim by daylight. No more dribbling down the oil on the hats and the bonnets of the ladies and gentlemen when one feels in the spirits. तो काय म्हणतोय, मला हे दिसतंय, आय फोरसी दिस म्हणजे काय, मला असं दिसतंय की आपलं हे जे प्रोफेशन आहे ते चेंज होत चाललं आहे. का 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 बरं चेंज होत चाललं आहे, तर त्यांनी पुढे रिझन दिलं आहे. देर इज नो मोर गोईंग द राऊंड्स टू ट्रिम बाय द डे लाईट. म्हणजे आता ती वात ट्रिम करण्यासाठी आपल्याला चक्रा मारावं लागणार नाहीत. नो मोर ड्रिबलिंग डाऊन द ऑइल ऑन द हॅट्स. ते तेल जे आहे ते वरून त्याची धार पडणार नाही. ड्रिबलिंग डाऊन म्हणजे तेल टिप टिप पडणार नाही किंवा त्याची धार पडणार नाही. कशावर? ऑन द हॅट्स अँड द बोनेट्स ऑफ द लेडीज अँड जेंटलमेन. तर लेडीज म्हणजे महिला आणि पुरुष आहेत ते आहेत त्यांच्या हॅटवर. बोनेट्स म्हणजे पण एक प्रकारचे हॅट्सच आहे. तर ते ऑइल पडणार नाही. व्हेन वन फील्स इन स्पिरिट, जेव्हा ते त्यांच्या काही एखाद्या कामात गुंतलेले असतील त्यावेळेस. एनी लो फेलो कॅन लाईट अ गॅस लॅम्प. आता त्याला स्पेशल काही असं काम लागणार नाही. कुणीही एखादा साधारण व्यक्तीही काय करू शकतो आहे, गॅसचा लॅम्प पेटवू शकतो आहे. गॅस लॅम्प्स वेअर बेटर दॅन ऑइल लॅम्प्स इन मेनी वेज. ऑल्दो अ बिग इशू विथ देम वॉज दॅट एव्हरी नाऊ अँड अगेन वन वूड ब्लो अप. तर हे गॅस लॅम्प जे होते ते ऑइल लॅम्पपेक्षा कसे होते, खूप बेटर होते. पण त्यांच्याविषयी एक इशू होता काय, की एव्हरी नाऊ अँड अगेन म्हणजे बऱ्याच वेळा काय व्हायचं, ते ब्लो अप म्हणजे काय व्हायचं, उडायचा तो बल्ब जो आहे तो त्याचा ब्लास्ट व्हायचा थोडक्यात. ओव्हर टाईम गॅस लॅम्प्स रिप्लेस्ड ऑइल लॅम्प्स. आणि जसा टाईम पुढे गेला आहे तसा गॅस लॅम्पनी पूर्णपणे ह्या ऑइल लॅम्पला काय केलं आहे, रिप्लेस केलं आहे. लेटर द इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी गॅस लॅम्प्स वेअर रिप्लेस्ड बाय इलेक्ट्रिक लॅम्प्स. आणि पुढं काय झालं आहे की इलेक्ट्रिसिटीचं इन्व्हेन्शन झाल्यामुळं हे गॅस लॅम्प जे आहेत ते इलेक्ट्रिक लॅम्पनी रिप्लेस झाले गेलेत. ज्या आधी ऑइलचे लॅम्प किंवा वॅक्सचे लॅम्प हे गॅस लॅम्पने रिप्लेस केले, नंतर गॅस लॅम्प इलेक्ट्रिसिटी लॅम्पने काय केले, रिप्लेस केले. टुडे देअर आर स्टील 1500 गॅस लॅम्प्स इन लंडन. त्यांनी असं म्हणलं आहे की आजच्या काळातसुद्धा 1500 गॅस लॅम्प्स लंडनमध्ये आहेत. एक कल्चरल हेरिटेज म्हणून ते ठेवलेले असतील 1500 गॅस लॅम्प्स. ओके. द 5 पीपल आर एम्प्लॉयड टू ऑपरेट देम. आणि 5 मनुष्य किंवा 5 लोक जे आहेत ते
ते 1500 गॅस लॅम्प काय करतायत, ऑपरेट करतायत. दे लाईट देम एव्हरी इव्हिनिंग अँड पुट देम आउट एव्हरी मॉर्निंग. तर हे 5 जण काय करत आहेत, हे 1500 लॅम्प प्रत्येक संध्याकाळी पेटवतायत आणि सकाळी काय करतायत, बंद करतायत. These lights are carefully looked after because they are part of the city's history. तर हे जे लॅम्प आहेत ते कशासाठी ठेवले आहेत, की इतिहासाची एक आठवण म्हणून, नाही की नाही. यांची काय केली जाते, केअरफुली लुक्ड आफ्टर. म्हणजे काय, केअरफुली म्हणजे काळजी घेतली जाते. का, कारण ते काय आहेत, सिटीच्या हिस्ट्रीचा एक पार्ट आहे. केन्सिंग्टन पॅलेस गार्डन इज द नेम ऑफ अ लॉंग अव्हेन्यू इन लंडन. तर या पॅलेसमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, इट इज लाईन विथ अ ग्रँड ओल्ड बिल्डिंग्स अँड इज लीट एंटायरली बाय द गॅस लॅम्प्स. तर हा जो पॅलेस आहे हा एक खूप जुना एक पॅलेस आहे, की ते हिस्ट्रीची आठवण म्हणून. तर हा काय केला आहे त्यांनी, हा या पॅलेसची जी बिल्डिंग आहेत, आहे की नाही, ग्रँड ओल्ड बिल्डिंग ज्या आहेत त्या पूर्णपणे कशाने त्यांनी काय तिथं लावलेलं आहे पूर्णपणे, की गॅस लॅम्प्सच यूज केलेले आहेत. देअर यू कॅन इमॅजिन व्हॉट इट वूड हॅव बीन लाईक इन लंडन ड्युरिंग द टाईम ऑफ चार्ल्स डिकन. म्हणजे काय होईल, की जर तुम्ही गेले कुठं, केन्सिंग्टन पॅलेसमध्ये, जिथं हे सगळ्या बिल्डिंग्स गॅस लॅम्पनी काय केलेलं आहे, तर सजवल्यात किंवा गॅस लॅम्प तिथं सगळीकडे आहेत. तर तिथं गेल्यानंतर तुम्ही असं इमॅजिन करू शकता की लंडन जे होतं कधी, चार्ल्स डिकन्सच्या वेळेस कसं होतं ते तुम्ही तिथं गेल्यावर इमॅजिन करू शकता. का, कारण तिथं काय आहे, सगळे गॅस लॅम्प्सच आहेत. गॅस लॅम्प्सनी काय केलेलं आहे, ते तो पॅलेस किंवा त्या बिल्डिंग्स काय आहेत सगळ्या सजवलेल्या आहेत किंवा पेटवलेल्या आहेत.